श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करून नाक का घासावे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. व्हिडिओ खूप छोटा आहे. स्वामींसाठी एक लाईक नक्की करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करून नाक का घासावे. प्रत्येक स्वामी भक्तांना एक प्रश्न आजही पडतो, स्वामींना मुजरा का करावा, स्वामींसमोर नाक का घासावे, नाक घासल्याने काय होते, असे प्रश्न प्रत्येक स्वामी भक्तांमध्ये असतात. जे स्वामी सेवेमध्ये नवीन आहेत, स्वामींची सेवा करत आहात, त्यांना प्रत्येकांना एक प्रश्न आजही पडतो. प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, स्वामी समोर येताच किंवा स्वामींच्या मठामध्ये, केंद्रामध्ये किंवा स्वामींची घरामध्ये ही नित्य सेवा होत आहे. तिथेही स्वामी भक्त स्वामींना सर्वात प्रथम मुजरा करतात. 3 वेळा स्वामींना मुजरा करण्याची पद्धत आहे व स्वामींसमोर नाक घासतात. असे का करतात ते सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, तुम्ही कुठेही पाहिलं असेल, प्रत्येक स्वामी भक्तांच्या मनामध्ये प्रश्न असतात, असे का करतात, तुम्हाला काहीच माहिती नाही. तर आज हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. मंदिरात येताच 3 वेळा मुजरा करून नाक घासण्याची पद्धत आहे. कारण आपण ज्या हिंदू धर्मात देवांचेही अ, ब, क, ड असे 4 प्रकार आहेत. आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे अ वर्गातील देव आहेत. अ वर्गातील देव म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप. ते स्वयं जागृत व महापात्र आहेत. अनेक भक्तांना सदैव अजूनही दर्शन देतात. त्यांच्या सर्व भक्तांनी त्यांना कलियुगाचे अधिष्ठाचे राजाधिराज, योगीराज आणि योगाचा राजा असेही म्हटले आहे. तुम्ही हातपाय धुवून औदुंबराला प्रदक्षिणा घालता व नंतर महाराजांकडे येता, तेव्हा तुम्ही सुद्धा मनाने येता. मुजरा किंवा नमस्कार दोन्ही शुद्ध आहेत. महाराज राजाधिराज योगीराज आहेत, म्हणून महाराजांना मुजरा करून नाक घासण्याची पद्धत आहे. नाक घासणे म्हणजेच परब्रह्माला पूर्णपणे शरण जाणे. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले परब्रह्म स्वरूप आहेत. स्वामी समर्थांसमोर जाताच आपण स्वामींना बोलतो, स्वामी महाराज, माझ्या हातून जे काही पाप झालं आहे, आत्तापर्यंत माझ्या तोंडातून कोणाला वाईट शब्द गेले आहेत, मी कोणाचेही वाईट केले नाही किंवा केले आहे, त्यासाठी मला सर्वात प्रथम क्षमा असावी. स्वामी महाराज, मी तुमच्या समोर आलो आहे, तर तुम्ही मला दर्शन द्यावे व माझी सेवा स्वीकार करावी. यासाठी आपण पूर्ण मनाने, शुद्धतेने स्वामींसमोर जाऊन स्वामींना शरण जातो व स्वामींना बोलतो, स्वामी महाराज, या सर्व पापांची मला क्षमा करा. माझे जे कर्म वाईट होते त्यासाठीही मला क्षमा करा व मला तुमच्या सेवेमध्ये घ्या व माझे जे काही हातून पाप झालं आहे त्याबद्दल मला क्षमा करा. यासाठी आपण स्वामींना 3 वेळा मुजरा करून नाक घासतो. ही पद्धत आहे. बघा, स्वामी हे आपले परब्रह्म आहेत. आपण स्वामींच्या समोर जातो किंवा स्वामी सेवेमध्ये जातो, ते आपल्या मनाने आपण कधीही जात नाही, तर ते स्वामी आपल्याला निवडतात. स्वामी सेवेमध्ये जोही भक्त आहे त्याला स्वामी स्वतः निवडतात. म्हणून स्वामी सेवेमध्ये तुम्हालाही इच्छा होत असेल की मला स्वामी सेवा करायची आहे, तर ती इच्छा तुमची नसून स्वामींची इच्छा आहे. म्हणून तुम्ही नक्की स्वामी सेवा करा. सर्वात प्रथम स्वामींवर विश्वास हा नक्की ठेवा. शेवटच्या क्षणापर्यंत स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी महाराज कायम सोबत राहतील. कोणत्याही संकटामध्ये तुम्हाला एकटं ठेवणार नाहीत, कारण स्वामी महाराज हे खूप प्रेमळ आहेत. प्रत्येक भक्ताला दर्शन हे नक्की देतात. तुम्ही विश्वासाने स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींची सेवा करत असाल तर शेवटपर्यंत विश्वास ठेवा व कधीही विश्वास हा डगमगू देऊ नका. स्वामी महाराज शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला साथ हे नक्की देतील. कोणत्याही संकटामध्ये असाल तर श्री स्वामी समर्थ महाराज हे स्वामींचे नामस्मरण नक्की करा. स्वामी महाराज तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण करतील, म्हणून स्वामींची सेवा ही नक्की करा. श्री स्वामी समर्थ.